आमचं काय होईल. सर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी भाषणात राज ठाकरेंना साथ घातली आहे, सकारात्मक प्रतिसाद, आणि काल असं म्हणाले की शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल. बघा, उद्धव ठाकरे साहेबांनी हा विषय वारंवार घेतलेला आहे. राज ठाकरे यांच्याबरोबरच्या युती संदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील, शेवटच्या मिनिटापर्यंत. आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण केली. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले आणि मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार नाही. ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे. एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही. शरद पवार आज पत्रकार परिषदेमध्ये म्हटले की मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आहे, त्यामुळे आगामी निवडणुका कशा लढवायच्या चर्चा करून ठरवू. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असेल तर मनसे सोबत आली येतील ना, सगळे येतील. आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काय त्या डोममधल्या डोमकाव्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना. बाकी काय आहे, मराठी माणसं एकत्र येत आहेत, जे अमित शहा आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे. त्याच्यामुळेच तर काय त्या मेंढ्यांचा तळतळाट, जळजळाट, तिळपापड सुरू होता. अरे बाबा, परत सांगतो, आमचं आम्ही बघू. तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू. नाही, पण राऊत साहेब, असं होतंय का की राज ठाकरे, उद्धव ठाकरे या प्रकरणात उद्धव ठाकरे सतत सकारात्मक भूमिका मांडता आहेत युती संदर्भात, पण राज ठाकरे किंवा मनसे घेऊन त्यावर काही फारसा सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही. असं तुम्हाला कोणी सांगितलं सकारात्मक प्रतिसाद नाही, तो एकतर्फी प्रेम आहे का? हा काय मोगले आजम सिनेमा नाही ना. या राजकीय घडामोडी आहेत, त्याच्यामध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भविष्य पणाला लागलेलं आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा, एकजुटीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे उद्धवजी असतील किंवा राज ठाकरेजी असतील, व्यवस्थित सगळे समंजसपणानं काम करतील. फडणवीस अशा शिवसेना युनिटीच्या वर्धापन दिनावर असं म्हणतात की आम्ही गोरगरीब लोकांना उत्तर देत नाही, तर चंद्रकांत पाटील असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन असा काय फरक पडणार? हे फडणवीसांना विचारा ना, काय फरक पडेल ते त्यांना विचारा. फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून, ती का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी. ती काय त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का? एकदा स्पष्ट करावं. बोलिए. कल जिस तरीके से एकनाथ शिंदे ने आवाज उठाया, उन्होंने कहा है कि ऑपरेशन सिंदूर को लेकर एकनाथ शिंदे क्या आवाज़ उठा सकते हैं? उनका क्या आवाज़ है? उनका आवाज़ क्या है मुझे बताइए. एकनाथ शिंदे का आवाज़ क्या है? एकनाथ शिंदे अमित शाह के प्रॉक्सी है. उनका जो आवाज़ है वो अमित शाह का आवाज़ है. उनके पार्टी के मुखिया अमित शाह है. जो अमित शाह को चाहिए वही वो बात करेंगे. हाँ बोले. इस्तेमाल किया कि उद्धव ठाकरे के लिए जिस तरीके से शब्द ने इस्तेमाल किया कि मरे हो क्या मारना, कौन मरा है कौन जिंदा है क्या आपने तय कर. आप जिस लाचारी का जीना बीजेपी के साथ जी रहे हो, ये तो मरने से भी ज़्यादा बदतर है. हम स्वाभिमान से जीने वाले लोग हमेशा जिंदा रहते हैं. महाराष्ट्र के लिए, देश के लिए, मराठी मानुस के लिए, हिंदुत्व के लिए हमारा संघर्ष है, और जो संघर्ष करता है वो कभी मरता नहीं. उद्धव ठाकरे कहते हैं कि एकनाथ शिंदे कहते हैं कि उद्धव ठाकरे इस बार राज ठाकरे से हाथ मिलाने के लिए उतावले हो गए. अच्छा है उतावले, तो आपको क्या तकलीफ है क्या? एक भाई भाई से हाथ मिलाता है तो आपको कुछ जलन हो रही है.
ये जलन आपकी नहीं है, ये जलन अमित शाह और मोदी जी का फडणवीस की है, क्योंकि आप उनके तोते हो, प्रॉक्सी हो। अगर दो भाई एक दूसरे के साथ हाथ मिलाते हो तो आपको क्या तकलीफ है बेटा? क्या है? आप क्या चाहते हैं कि घर टूटे रहे, भाई भाई अलग रहे? यही आपकी राजनीति है। ये अमित शाह जी की राजनीति है, ये मोदी जी की राजनीति है, ये फडणवीस की राजनीति है। लेकिन इस बार शिंदे हो या उद्धव ठाकरे फिल्मी डायलॉग पर भी ज्यादा दिख रही है। एक तरफ उद्धव ठाकरे कह रहे हैं कि कमॉन किल मी, तो दूसरी जगह एकनाथ शिंदे कह रहे हैं कि मरे हुए को क्या मारना। मतदाताओं ने इनको गए विधानसभा चुनाव में ही मार दिया है। राजनीति में कोई मरता नहीं, राजनीति में किसी को मारा भी नहीं जाता और कोई मरता भी नहीं। राजनीति में और खास करके डेमोक्रेसी में बहुमत बहुत चंचल चीज़ होती है। आज आपके पास है, कल हमारे पास होगा। ये जिंदा और मुर्दा की राजनीति है ना, ये बीजेपी की राजनीति है। ये मिस्टर शिंदे जो है और बीजेपी के खेमे में है, तो उनका संस्कार है, मरने मारने की बात करते हैं। एक बार फिर से उद्धव ठाकरे ने कल अपने भाषण में राज ठाकरे के पास यूपी का प्रस्ताव दिया है। उन्होंने कहा जो महाराष्ट्र के मन में है, जो शिवसैनिकों के मन में है, वही होगा। वही होगा, उद्धव जी ने कहा है वही होगा। तो उद्धव ठाकरे ने कहा है कि हिंदी भाषी और मराठी भाषी में विवाद किया जा रहा है आने वाले इलेक्शन को लेकर। कहीं ना कहीं ठाकरे ब्रांड को ये इम्पैक्ट लगेगा इस चीज का, क्योंकि वंशे का जो है एक भूमिका है। मैंने कहा कि इस देश के राजनीति में ठाकरे ब्रांड ये एक सुप्रीम ब्रांड है, उसके ऊपर किसी चीज़ का इम्पैक्ट नहीं होता। कोशिश बहुत की है ये लोगों ने, बीजेपी के। ठाकरे ठाकरे है।